कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाची माळ अखेर नवीद मुश्रीफ यांच्या गळ्यामध्ये गेलेली आहे। अनेक नाट्यमय घडामोडीनंतर अखेर नवीद मुश्रीफ यांच्या नावावर गोकुळच्या अध्यक्षपदाचं शिक्कामोर्तब झालेलं आहे। अगदी कालपर्यंत शशिकांत पाटील चुळेकर यांचं नाव या आघाडीवर होतं अध्यक्षपदाच्या रेसमध्ये। मात्र काल केडीसी बँकेमध्ये रात्री जी बैठक झाली त्या बैठकीनंतर राजकारण पलटलं गोकुळमधलं आणि नवीद मुश्रीफ यांच्या नावाची एकच चर्चा सुरू झाली। नवीद मुश्रीफ यांच्याबरोबर अमरीश घाटगे त्याचबरोबर अजित नरके यांच्या देखील नावाची चर्चा होती। मात्र यामध्ये राष्ट्रवादीचे नवीद मुश्रीफ हे आघाडीवर होते आणि आज अखेर 3 वाजता विश्वास पाटील आबाजी यांनी आणलेल्या बंद लिफाफ्यामधून नवीद मुश्रीफ यांचं नाव बाहेर काढण्यात आलं आणि त्यांच्यावर गोकुळच्या चेअरमन पदाची धुरा सोपवण्यात आली। खरं पाहायला गेलं तर गोकुळचं राजकारण हे कोल्हापूर जिल्ह्याचं सत्ता केंद्रच आहे असं बोललं जातं। मात्र आत्ता महायुतीकडेच या गोकुळचं चेअरमनपद गेल्यामुळे भविष्यातील येणाऱ्या निवडणुकांमध्ये याचा परिणाम होणार का हे आता मात्र पाहावं लागेल। तर माझ्यासोबत नवीद मुश्रीफ यांचे काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। त्यांच्या गळ्यात चेअरमनपदाची माळ बसलेली आहे। काय सांगाल नवीद मुश्रीफ आज चेअरमन विराजमान झाले, काय वाटतं तुम्हाला? नवीद मुश्रीफ साहेब आज विराजमान झाले चेअरमनपदी, तेव्हा आम्हा स्वतः वर्गाला अभिमान आहे त्याचा आणि युवा वर्गाला संधी दिल्याबद्दल सर्व नेते मंडळींचं आभार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील। आज महाराष्ट्राच्या इतिहास सुवर्णाक्षरानं इतिहास नोंद करावा अशी एक निवड झाली आहे। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन मुश्रीफ साहेब आहेत आणि गोकुळ दूध संघाचे चेअरमन नवीद साहेब झाले। हा योगायोग म्हणायचा की जिल्ह्यात असा सुवर्णयोग कधीही कुणालाही लाभलेला नाही की जिल्हा बँकेचं चेअरमनपद वडिलांच्याकडे आणि गोकुळ दूध संघाचं चेअरमनपद मुलग्याकडे, आणि ह्या दोन्हीच्या माध्यमातून एक महाराष्ट्राला ऐतिहासिक संदेश जाणार। जिल्ह्याच्या राजकारणाचे साहेबांच्याकडे गेला असं म्हणायचं तुम्हाला? मुश्रीफ साहेबांच्याकडे जिल्ह्याच्या राजकारणाचे धोरण मुश्रीफ साहेबांच्याकडे 100% आत्तापर्यंत होत्या पण आणि इथून पुढे राहणार पण। काय सांगाल, तुम्हाला काय वाटतंय? नाही, आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे नेते मुश्रीफ साहेब आहेत आणि इथून पुढे मुश्रीफ साहेबांच्याच नेतृत्वाखाली जिल्ह्याचं नेतृत्व राहील। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे, गोकुळ दूध संघ असू दे, बाजार समिती असू दे, हे मुश्रीफ साहेबांच्याच नेतृत्वाखाली काम करेल आणि एक चांगलं काम आज नवीद मुश्रीफ साहेब करतील आणि जिल्ह्याला एक नवी दिशा दाखवतील। कारण तरुण आज एका तरुण युवकाला मुश्रीफ साहेबांनी अगदी आणि सगळ्या महायुतीच्या सर्व नेत्यांनी एक संधी दिली, त्याचं सोनं करतील असं मी आशावाद करतो। काय आज नवीद मुश्रीफ साहेबांची निवड झाली आहे चेअरमनपदी, काय वाटते तुम्हाला? मला आनंद वाटतो आणि केलं तर काय नाही, बरं केलं। दुसऱ्याने देण्यापेक्षा काय नाही, साहेब काम करतोय सगळ्या गोरगरिबाचं आणि कुणासनी काय जे आडवं येत नाही, काय नाही, विरोधक असून कोण असून काम करतोय, त्याच्यामुळे काय नाही मला आनंद आहे। एका तरुण चेहऱ्याला संधी दिलेला एक नंबर आनंद आहे। माझ्यासोबत कागलचे उपनगराध्यक्ष सुनील माळी साहेब आहेत, त्यांच्याशी बोलूया नेमकं त्यांना काय वाटतं या निवडीबद्दल। काय सांगाल, आज नवीद मुश्रीफ साहेबांची गोकुळच्या चेअरमनपदी निवड झाली, काय भावना आहेत तुमच्या नेमक्या? आम्हाला कागल म्हणून नवीद मुश्रीफ साहेब या युवकाला संधी मिळाली याचा आम्हाला फार अभिमान आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की गोकुळ दूध संघामध्ये गेली 30-35 वर्षे हसन मुश्रीफ साहेब या दूध संघाच्या निवडणुकीमध्ये ही सत्ता आपल्या हातात राहावी, गोकुळ दूध संघ आपल्या हातात राहावे म्हणून प्रयत्न करत होते। पण हे पहिल्यांदाच बंटी साहेबांनी यांच्या माध्यमातून 5 वर्षाच्या 2.5 वर्षापूर्वी ही सत्ता आपल्या ताब्यात मिळालेली आहे। आणि नवीद साहेब यामध्ये बरेच जुने संचालक आहेत, पण नवीद साहेब जुन्या संचालकांना आणि आपल्या सगळ्या या नवीन संचालकांना एकत्र करून विश्वासानं हा दूध संघ महाराष्ट्रामध्ये 1 नंबर नेण्याचं काम नवीद साहेब करतील आणि त्यांना संताजी घोरपडे सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदाचा अनुभव असल्यामुळं या गोकुळ महाराष्ट्रात 1 नंबर नेण्याचा 100% प्रयत्न करतील। नक्कीच गोकुळ महाराष्ट्रामध्ये 1 नंबर नेण्याचा प्रयत्न नवीद मुश्रीफ करतील अशा प्रतिक्रिया आपल्याला या माध्यमातून उमटताना पाहायला मिळतात। कॅमेरामॅन केतन गोकुळ सोबत गोकुल